I thought Mama had promised me a mockingbird, and each note that she sings kind of reminds me of her. नमस्कार, मी अंकिता तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा Brand new स्वागत. bottle tucked away behind my seat, and if I get pulled over, I'll pretend it's not for me. नमस्कार मंडळी, सर्वांना गुड मॉर्निंग. चला तर दिवसाची सुरुवात माझी ही अशी मस्त खिचडी बनवण्यापासून झालेली आहे. सकाळची सुरुवात ही नेहमी अशीच खूप साधीसुधी आणि खूप शांत असते. सगळे झोपलेले असतात आणि आपण आपली कामं मस्त सुरळीत चालू ठेवतो. आपली रोजची कामं करत राहतो. नाश्ता बनवतो, घर आवरतो, झाडांना पाणी घालतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच आपल्याला दिवसभराचं एक समाधान लपलेलं असतं. आपण नेहमी मोठ्या आनंदाच्या क्षणांची वाट बघत राहतो. पण खरं सांगायचं झालं ना, तर आनंदासाठी नेहमी काहीतरी मोठं घडण्याची अजिबात गरज नसते. आनंद हा आपल्यामध्येच असतो. बघा, कुठलीही सुरुवात करताना ना आपण आपल्यापासून सुरुवात करायची. जेव्हा आपण आनंदी राहू, आपण आनंदी राहून आपलं जेवण बनवू, आपण आनंदी राहून आपलं घर आवरू, तर घरातलं एक वातावरण स्त्रीकडे असतं सगळं. आणि जेव्हा आपल्या घरची स्त्री आनंदी असेल ना, तर आपलं घर दार हे अगदी सुखमय असतं. खरंच सांगते. म्हणूनच नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आनंदातच आपलं समाधान लपलेलं असतं. हाय, हॅलो, नमस्कार. मी अंकिता तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते. चला तर दिवसाची सुरुवात तर मी केलीच होती. आता मी तुम्हाला ना इथे माझ्या प्लांट्समध्ये किती छोटे छोटे कोंब आले आहेत बघा. स्नेक प्लांट म्हणतात ना ह्याला. तर मला झाडांचं इतकं नॉलेज नाही आहे, पण जे मी लावलं आहे, अगदी तुम्हाला सांगू का, हे स्नेक प्लांट आहे ना, मी स्वराला घ्यायला गेली होती तेव्हा मुळासकट हे रस्त्याच्या एका काठी पडलेलं होतं. तर मी ते उचललं आणि घरी येऊन माझ्याकडे एक कुंडी होती रिकामी, त्या कुंडीमध्ये मी हे झाड लावलेलं. आणि आता ते किती छान त्याचं छोटे छोटे कोंब येतात, ते बघून इतकं मनाला समाधान वाटतं आहे, खूपच भारी वाटतं आहे. चला तर आज होता गुरुवार आणि ना अचानक मी मंदिर साफ करायला घेतलं. आमच्याकडे थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे थोडंसं पुढे मागे हा माझा मंदिर साफ करण्याचा दिवस येत राहतो. बरं, आता मंदिर साफ करता करता ह्या मंगल कलशाला जो नारळ असतो, त्या नारळाची वरची शेंडीच सुकून गेली. नारळ अजिबात खंडित झाला नव्हता, पण ती शेंडी सुकली होती. त्यामुळे आता मला नारळ बदलावा लागेल. आणि आहे ना, नारळाचं म्हणजे नारळ आणण्यासाठी मला मार्केटला जावं लागेल. तर ते मी संध्याकाळी जाणार. पण त्याच्या अगोदर म्हटलं, माझं अगदी सुंदर स्वच्छ आणि स्वामीमय असं माझं मंदिर इथे सुंदर असं तयार झालेलं आहे. म्हणजे मी मंदिराची छान स्थापना करून घेतली आणि मंगळ कलशाची म्हटलं नेक्स्ट टाईम करेल, म्हणजे उद्या वगैरे करेल. पण तोही तुमच्याबरोबर मी व्हिडिओ शेअर करणारच आहे की मी मंगल कलशाची स्थापना कशी करते आणि आईला कशी सजवते. चला तर कसं वाटलं माझं मंदिर मला नक्की सांगा. आता मंदिर झाल्यानंतर आता परत आपल्या कामांकडे यायचं आहे. हे कपडे एवढे सगळे धुवून ठेवले होते. म्हटलं ना आमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तर एकाच टायमाला मी एवढे सगळे कपडे धुवून सुकून अगदी आता असे घडी घालून ठेवलेत. आता ते कपाटात लावून घेते. त्याच्यानंतर लगेच पुढचं काम. बापरे, आपली कामं संपतात का? आणि लोकांना वाटतं ही दिवसभर काय करत असते घरी. माझं नाही, सगळ्यांच्याच बाबतीत असं असेल. बघा, रात्री आहे ना मी डीमार्टला गेली होती आणि डीमार्टमधून सगळं आमची जे घरातलं रेशन वगैरे खाऊचं वगैरे सगळं असतं ते सगळं घेऊन आलो होतो. पण रात्र झाली होती आणि मग पुन्हा कंटाळा आला होता, कारण दिवसभराची आपली भरपूर कामं असतात. छोटी छोटी कामं भरपूर असतात. त्यामुळे मी म्हटलं की राहू दे, उद्या मी हे बघेल आणि माझं सगळं आवरल्यानंतर अगदी छान हे डब्यामध्ये भरून ठेवेल. तर पहिलं मी सगळ्या पिशव्या ह्या खाली केल्या आणि वेगवेगळे सेक्शन करून ठेवले. म्हणजे खाऊचं सेक्शन वेगळं, आपलं रेशनचं वेगळं आणि जे आपलं
लिक्विड वगैरे आहे किंवा साबण वगैरे कोलगेट वगैरे आहे ते सगळं वेगळं करून ठेवलं. नंतर मग डबे आणले, छान त्याला पुसून वगैरे घेतलं आणि सगळ्या डब्यांमध्ये आता हे रेशन भरून घेतले आहे. नमस्कार, मी अंकिता तुमचं ह्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज दिवसभराची कामं मी तुमच्याबरोबर शेअर केली, तुम्हाला दाखवलीच. तर आपल्या मंगल कळशाचं काय झालं माहिती आहे का, वरचा जो नारळ असतो ना, तर नारळ खंडित नाही झाला आहे, पण वरची जी शेंडी असते ना ती सुकून गेली आहे. पण मी आता पुन्हा तो नारळ ठेवणार नाही, मला तो नारळ आता चेंजच करावा लागेल. तर आता दिवसभरात काय मला जाता आलं नाही बाहेर, तर आता आले की मग संध्याकाळी मार्केटला जाईल ना, तेव्हा मग ती कळशी घेऊन जावी लागते, कारण ती मोठी कळशी आहे. मग ती कळशी घेऊन जाऊन मग त्याच्या मापाचा तो नारळ आणावा लागतो. तर मग ते तसं करावं लागेल. आल्यावरती संध्याकाळी जाईल आणि मग म्हटलं उद्या शुक्रवार आहे, तर अगदी छान मस्त स्थापना करून घेईल मंगल कलशाची, कारण शुक्रवार मंगळवारी मंगळ कलशाची स्थापना केलेलं अतिउत्तम छान असतं. तर मग विचार केला की आता ते सगळं घासून पुसून व्यवस्थित सगळं करून ठेवलं आहे आणि मंदिरातली नेहमीची जी माझी पूजा असते ती सगळी आवरून घेतली आहे. तर आता उद्या मंगल कलशाची मी पूजा करेल. चला, तर आता मी नैवेद्यासाठी आहे ना, मी लापसी बनवते आहे, गव्हाची लापसी. तर ती लापसी तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे. तर चला, तुम्ही बघाच मी कशी लापसी बनवते आहे. चला, तर माझी पद्धत मी तुम्हाला दाखवते. तर इकडे कुकरमध्ये मी अंदाजाने लापसी घेतली आणि ती बघितली स्वच्छ आहे की नाही. तर डीमार्टचे आणलेले सगळे पदार्थ हे स्वच्छच असतात, अगदी पॅकेटमध्ये असतात. तर मी डीमार्टमधूनच आणते. नंतर आहे ना, लापसी छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. नंतर अंदाजाने त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. गोड आहे तर थोडं चवीला मीठ टाकून घ्यायचं. कुकर लावून 1-2 शिट्ट्या काढून आपण त्याच्या घ्यायच्या. बघा, जास्त पण नाही शिट्ट्या काढायच्यात किंवा ते खाली करपलं जाणार. आपण अंदाजाने पाणी टाकलं आहे, तर तिथे शिट्ट्या होईपर्यंत इथे छान मी गूळ कापून घेते आहे. गूळ हा आता बघा, मी तुम्हाला एक वाटीचं पण माप सांगून टाकते इकडे, की 1 वाटी जर मी लापसी घेतली ना, तर 1 वाटीच गूळ घेते, कारण की आम्हाला ना थोडंसं गोड आवडतं. आणि जर तुम्हाला गूळ हा कमी करायचा असेल तर 1/4 वाटी जरी तुम्ही गूळ घेतलात तरी अगदी व्यवस्थित आपली ही लापसी छान गोड तयार होते. बघा, इथे मी अंदाजानेच घेते आहे, कारण की मला अंदाजाचं व्यवस्थित माप माहिती आहे. मी नेहमी अशी कुकरमध्ये बनवते, आमच्या चौघांसाठी अगदी व्यवस्थित एक टाईम आम्ही खाऊ अशी व्यवस्थित पुरली जाते. तर बघा, इथे छान मी 2-3 शिट्ट्या करून घेतल्यात आणि ही आपली लापसी इथे तयार आहे, म्हणजे उकडून तयार आहे. बघा, किती व्यवस्थित अशी फळफळीत ही लापसी मी उकडून घेतलेली आहे. तुम्ही जेव्हा आपण कुकर लावतो ना, तेव्हा थोडंसं 1 चमचाभर तूप टाकलात ना, तरी अगदी ही मोकळी मोकळी होणार. पण मला गरज नाही वाटत, मी नंतर तूप टाकते, सांगतेच पुढे. बघा, आता जो मी गूळ कापून ठेवला होता, हा गूळ ह्याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि व्यवस्थित त्याला एक जीव करून घ्यायचं. लापसी आणि गूळ हा एकत्र झाला पाहिजे. गूळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला छान हलवत राहायचं. इथे आपला गूळ छान मेल्ट झाला आहे. 2 चमचाभर मी साजूक तूप टाकून घेतलं आहे. हे जर मी अगोदर तूप टाकलं असतं ना, तर छान चकाकी आली असती. पण मी नेहमी अशी ह्या पद्धतीनेच बनवते, अजिबात जास्त काय मगजमारी होत नाही. बघा, मी किती व्यवस्थित अगदी झटपट ही लापसी तयार झाली आहे आपली. इथे मी 7-8 वेलची घेतली होती छोटीशी, त्याला छान कुटून घेतली आणि ती वेलची ह्या लापसीवरती टाकली. थोडंसं केसर टाकलात तरी अगदी छान स्वाद येतो. आता इथे एका वाटीमध्ये नैवेद्यासाठी इथे लापसी काढून ठेवली आहे. तर कशी वाटली ही लापसीची रेसिपी, आणि ही आपली लापसी इथे तयार आहे.
चला, इकडे संध्याकाळचे आता 7 वाजले होते. माझा दिवाबत्तीचा टाईम झाला होता. बाहेर छान 2 दिवे लावून घेतले, कारण दुपारीच हळदीचं लेपन काढलं होतं. ते छान सुकलं होतं. संध्याकाळी रांगोळी काढून घेतली आणि आता 2 दिवे लावून घेतले. आता घरात येऊन देवासमोर एक दिवा लावून अगरबत्ती लावली आणि घरभर आपला हा अगरबत्ती आणि घंटानाद हा पूर्ण करायचा. अगदी छान घर आपलं प्रसन्न आणि वातावरण अगदी प्रसन्नता वाटतं. एक छोटासा धूप आणि धुपामध्ये कापूर जरी टाकलात ना तरी अगदी छान वातावरण आपल्या घरचं होऊन जातं. बरं चला, देवाराकडे आता नैवेद्य जो बनवला होता लापसीचा तो चढवला आणि इथे नमस्कार करून घेतला. आता बसली आहे पोती वाचायला. दर गुरुवारी मी महालक्ष्मीची ही पोती वाचते. तर चला, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. दिवसभराचं छोटंसं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं. जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. चला, अशा छान छान व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भेटूया. सर्वांना बाय. सर्वांना श्री स्वामी समर्थ.